पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अंमली पदार्थ तस्करी, साठा आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेत। याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मुंबईतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अतुल गुणकर शेट्टी हा सांगली फाटा इथं अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज सापळा रचून शेट्टीला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 67,000 रुपये किमतीचं MD ड्रग्ज जप्त करण्यात आले। त्यानं 2008 मध्ये मुंबईतील एका व्यापाऱ्याचा खून करून 63 कोटी रुपयांचा दरोडा टाकला होता। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक MS गळवे, अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, सचिन जाधव, अरविंद पाटील, संतोष बर्गे, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, गजानन गुरव, विशाल खराडे, अशोक पवार, शिवानंद मठपती, योगेश गोसावी, अमित सरजे, नामदेव यादव, महादेव मुळीक, यशवंत कुंभार यांनी शेट्टीला सांगली फाटा इथून ताब्यात घेतलंय।